brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. मला एकच छोटासा प्रसंग मला आठवतो, प्रमोद महाजनांनी सांगितलेला. मला असं वाटतं उद्धवना पण तो माहिती निश्चित असणारच. बाळासाहेब करानगरमध्ये अशी फेऱ्या मारायचे आणि मला असं वाटतं ही गोष्ट असेल 86 वगैरे, 86 नाही, 85 सालची गोष्ट असेल. आणि त्याला प्रमोद महाजनांना बाळासाहेब असं म्हणाले होते की प्रमोद, या देशातल्या हिंदूंना मी हिंदू म्हणून मतदान करायला लावीन आणि हिंदू मतदार तयार होतील. प्रमोद महाजन बोलले, बाळासाहेब शक्य नाही हे या देशामध्ये. ते बोलले, तू बाळासाहेब मला ओळखत नाहीस. आणि बाळासाहेबांनी या देशामध्ये कल्पना देखील नव्हती, भारतीय जनता पक्षाला देखील नाही. पण ज्या माणसाने, अर्थात त्यावेळेचं वातावरणच वेगळं होतं. त्यावेळेला वातावरण हे काही तयार केलेलं वातावरण नव्हतं, ते झालेलं वातावरण होतं. आणि त्या वातावरणामध्ये त्या बाळासाहेबांनी ज्यावेळेला तो विचार ज्यावेळेला या देशामध्ये फुंकला आणि त्याच्यानंतर जे यश सर्वार्थाने यायला लागलं, आज जर बाळासाहेब असते आणि तो जो हिंदुत्वाचा आज जो काही इतर सगळ्या ठिकाणी जो काही बाजार मांडून ठेवलेला आहे, तो पाहिला असता निश्चित व्यथित झाले असते की अरे मी काय बोलून गेलो, मी काय सांगत होतो, मी तुम्हाला काय म्हणत होतो आणि हे आता कुठच्या परिस्थितीमध्ये तुम्ही आणलं. एखादी गोष्ट, एखादा माणूस ज्यावेळेला ती घडवतो, ती घडवल्यानंतर त्याचं पुढे बाकीचे लोक काय करतात, हा एक देश, हे एक्झाम्पल आहे, त्याचं उदाहरण आहे त्याचं. पण मला असं वाटतं की बाळासाहेबांनी ज्या तडफेने, ज्या निष्ठेने ते विचार जे मांडले, खास करून महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाबद्दलची मांडले, हिंदूंना त्यांनी हिंदू म्हणून जागृत केले, पण दुसऱ्यांचे वाभाडे काढण्यासाठी नव्हे, स्वतःच्या स्वाभिमानासाठी उभे केले. मला असं वाटतं की तो स्वाभिमान, ते प्रेम आपण सतत सगळेजण जागृत ठेवू, अशी एक मला आशा, अपेक्षा आहे. हे वर्ष बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. आज सुरुवात होते. मलाही काही कल्पना सुचतील, मला असं वाटतं उद्धवनाही सुचतील, तुम्हालाही काही सुचतील. मला असं वाटतं की एक येणाऱ्या पिढ्यांसाठी एक आदर्श असं एक वर्ष आपण लोकांसमोर ठेवू, आणू आणि त्यांच्यासमोर आपण बाळासाहेब काय होते हे मांडण्याचा आपण जास्तीत जास्त चांगला प्रयत्न आपण याच्यापुढे करूया. आज मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला इथे बोलवलं, त्याबद्दल मी अत्यंत आपला आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.